जय रघुवीर समर्थ। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तयाते। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्रांना वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, परमपूज्य श्रीराम महाराजांच्या चरणी वंदन करते। या 13 कोटी दरवर्षीचा तुमचा सोहळा असतो, या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व साधक आणि आयोजक त्या सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि काही चिंतन आज आपण करू। त्या चिंतनाचा जो विषय आज घेतलेला आहे तो विषय म्हणजे वेदशास्त्र प्रामाण्य नामसाधना। नामसाधनेचं चिंतन करणार आहोत, पण नामसाधना सगळ्या संतांनी एकमुखाने गायलेली आहे, पण तरीही त्याचं कुठेतरी शास्त्रामध्ये त्याचे काही पाळमुळं दिसतात का किंवा वेदांमध्ये दिसतात का, थोडं चिंतन आपण करूया। पण तिथे मूलगामी विचार आहे की जे वेद आपलं ज्ञानाचं भंडार आहे, की ज्याच्यामध्ये संपूर्ण आपल्या संस्कृतीचं भांडार साठवलेलं आहे, त्या वेदांचे जे 4 आहेत, म्हणजे प्रत्येक वेदांमध्ये काही नामसाधना येते, पण विशेषत्वाने ऋग्वेदामध्ये एक खूप छान श्लोक आपल्याला नामसाधनेच्या संदर्भामध्ये मिळतो आणि अथर्व वेदामध्ये तर जो श्लोक आहे तो श्लोक आपल्याला असं म्हणतो की वेदांना याशिवाय दुसरा कोणता मार्ग दिसतच नाही। हे दोन्ही जे आहेत त्या ऋचांच्या आधाराने आज आपण काही नामसाधना काय वेद सांगतायत ते थोडं समजून घेऊया। आपल्या संस्कृतीचा जो म्हणजे गाभा आहे किंवा जे संस्कृतीची पाळंमुळं आहेत ती कुठे आहेत, तर ते वेदांमध्ये आहेत। आणि वेद असं म्हणतं की शुद्ध तत्वांचा एक सांघात म्हणजे काय आहे, तर तो संस्कार आहे। आणि मग त्या संस्काराच्या निमित्ताने की वेदोक्त धर्म जो आपल्याकडे आहे किंवा वेदांमध्ये सांगितलेले जे विचार आहेत ते 2 प्रकारचे विचार आहेत आपल्याला दिसतात। एक म्हणजे प्रकृतीचं लक्षण आहे आणि एक म्हणजे निवृत्तीचं म्हणजे प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण। संतांनी जे मान्य केलेले आहे अद्वैत तत्वज्ञानाचे जेवढे सगळे संत आहेत आपले, मग माऊली असतील, वारकरी संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, राम संप्रदाय आहे, महाराजांचा जो संप्रदाय आहे तो समर्थ संप्रदायाचा आहे, या सगळ्या संप्रदायांनी जे मान्य केलेले आहे ते निवृत्ती लक्षण आहे। आता निवृत्ती लक्षण म्हणजे काय प्रपंच सोडून सगळं करायचं असं नाही, पण तरी सुद्धा कुठेतरी अंतरंगातून निवृत्ती अपेक्षित आहे आणि ती निवृत्ती लक्षण आपण म्हणजे प्रपंच सोडून काही कोणतेही संत आपल्याला काही करा असं सांगत नाहीयेत। पण अद्वैत तत्वज्ञान सांगणारे जी आहेत ते तत्वज्ञान जे आहेत ते सगळे तत्वज्ञान सांगणारे जेवढे संत आहेत ते कुठेतरी कोणता पुरस्कार करणारे आहेत, तर ते निवृत्तीवादाचा पुरस्कार करणारे आहेत असं आपल्याला सर्वसाधारणपणे दिसतं। आपला वेद प्रणीत जो काही धर्म आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की बाकी सगळ्या पशुपशांपेक्षा किंवा जे काही आहे त्याच्यापेक्षा नरदेह जो आहे तो काही वेगळा आहे, कारण तिथे अधिक काही उमज आहे, बुद्धीचा काही वेगळा जे ज्याला आपण म्हणतो विकास झालेला आहे। आणि आपल्या जीवनाची सुखदुःखाची संगत काय आहे, कशी लावायची, ह्याचा विचार जितका मानव करू शकतो तितका बाकी कोणाला लावता येत नाही। आणि मग ह्याची संगती जर लावायची असेल तर काही चिंतनच करावं लागतं आणि मग ते चिंतन करताना काही गोष्टी अध्यारोप धराव्या लागतात। जसं आपण गणित शिकायला जातो, म्हणजे साधं बीजगणित आपलं जर सोडवायचं असेल आपल्याला, तेव्हा क्ष आणि य किंवा ज्याला आपण एक्स आणि वाय जोपर्यंत धरत नाही तोपर्यंत गणित सुटत नाही। इथे तर जीवनाचं गणित सोडवायचं आहे आपल्याला, की ज्या जीवनामध्ये अखंड सुखदुःखाचे तडाखे आहेत आणि या ठिकाणी तत्वचिंतन करून आपल्याला एक आपलं जीवनाचं ध्येय गाठायचं असेल तर काहीतरी एक आपल्याला ज्याला म्हणतात गृहीतक किंवा धरावं लागतं। आणि मग ते काय आहे आपल्याला सांगितलेलं आहे शास्त्रांनी वेदांनी धरायला, की ज्या जगामध्ये तुम्ही आम्ही राहतो त्याच्या आधी एक विश्व झालेलं होतं, जग झालेलं होतं, हे गृहीत धरा। म्हणजे हळूच
कळत न कळत आपण पुनर्जन्म मान्य करतो आणि मग आपण पुढचा आपला जो काही प्रवास आहे, आध्यात्मिक प्रवास म्हणा किंवा पारमार्थिक प्रवास जो आहे, तो प्रवास या ठिकाणी आपला हळूहळू सुरू होतो. आणि म्हणूनच तत्वज्ञान जे आहे ते मीमांसा करायला शिकवतं. खूप छान उपनिषदाच्या अभ्यासांच्या संदर्भामध्ये एक विधान येतं बरं का, की त्याच्यामध्ये असं म्हणते शास्त्र मांसम न निंदती. आपलं जे शास्त्र आहे, वेद आहेत, ते हाडामासाच्या जे आहे त्याची निंदा नाही करतात. अपितु मीमांसयती, त्याची मीमांसा करायला शिकवतात आपल्याला. याचा अर्थ सत्सद्विवेचे जे विवेक आहे, त्या विवेकाच्या साहाय्याने हा सगळा विचार आपण ह्यातलं नेमकं सत्य काय आहे? असत्य काय आहे? शाश्वत काय आहे? अशाश्वत काय आहे? हे विचारांनी आपल्याला हळू-हळू तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून तत्वज्ञान, तत्वमीमांसा आपल्याला या ठिकाणी करायला सांगते. संतांनी हा धागा खूप सुंदर सांगितले. संत वचन याला खूप छान आहे. ज्याच्यात संत आपल्याला सांगतात, की भोगतोही न घडे, संचिता वाचून. की आपलं काही संचित असेल पूर्वीचं, तर आपल्याला भोग मिळणार आहेत, नाहीतर तेही मिळणार नाहीत. आता असे विचार जेव्हा आपण संतांचे ऐकतो, तेव्हा लक्षात येईल, की कुठेतरी कर्माचा विचार या ठिकाणी आहे किंवा कर्मसिद्धांत या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. म्हणून संत विचार समजून घ्यायला सुद्धा आपल्याला काही शास्त्र विचार समजून घ्यायला लागतात. परमपूज्य डॉक्टर काका या संदर्भात एक छान प्रश्न विचारतात. ते म्हणतात, साधकांसाठी प्रश्न आहे बरं का. ते म्हणतात, की साधकांना नाम घेण्याची वेळ काय आली? सगळं आहे ना, विधात्यांनी दिलेलं जीवनामध्ये सगळं सुख आहे, नरदेह मिळालेला आहे, सगळी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. पण नाम का घ्यावं लागतं? नाम घेण्याची वेळ का आली? विचार करावाच लागेल ना आपल्याला. परमपूज्य मारुतीबुवा खूप छान हाच विषय सांगायचे. गडावरती बुवांच्याही सहवासामध्ये काही ऐकायला मिळायचं. ते असं म्हणायचे, बघा आपल्याला अ, समर्थ सांगतात, की रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम असं तुम्ही म्हणा. आता रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम याचा अर्थ पतित जो जीव आहे ना, त्यांनी काय करायचंय? तर राजारामाचं स्मरण करायचंय. मग आपल्याला असं वाटतं, मी काय बाबा पाप केलेलं नाहीये. त्यामुळे मी कशाला राजारामाचं स्मरण करायचं? असं आहे का? असं नाही. बुवा म्हणायचे, खूप सुंदर विचार आहे बरं का. नामसाधनेचे मेक सांगताना बुवा असं म्हणायचे, की बघा अ, पतित याचा अर्थ पाप केलेलं असं नाही. खोटं बोलणं, कुणाला त्रास देणं, ह्याला असे फुटकळ पाप आपण मान्य करतो. पण वेदांना हे मान्य नाहीये. पाप म्हणजे कोणतं असेल तर प्रत्येक जीव जो आत्मस्वरूपापासून ढळतो आणि विषयांच्या मध्ये जाऊन रमतो, पण सगळी इंद्रिय बहिर्मुख आहेत आणि या इंद्रियांच्या मार्फत, बहिर्मुख इंद्रियांच्या मार्फत तो विषयांमध्ये जाऊन रमतो, म्हणजेच तो जीव स्वरूपापासून पतित होतो. आणि असा जो जीव स्वरूपापासून पतित झालेला आहे, त्याला रघुपती राघव म्हटल्याशिवाय पर्याय नाही. किती सुंदर विचार आहे. आता लक्षात येईल नामसाधना काय करते? नामसाधना आपल्याला कुठे घेऊन जाते? याचा अर्थ ज्या विषयांच्या निमित्ताने तुम्ही आम्ही स्वरूपापासूनच ढळलेलो आहोत. बहिरंगामध्ये वृत्ती अखंड जी गेलेली आहे, तर त्याला आवरण्यासाठी शास्त्राने एक साधं सोपं आपल्याला दिलेलं जे काही काय आहे साधन, तर ते म्हणजे नामसाधन आहे. आणि आता हाच विचार मूलगामी विचार आपल्याला कुठे दिसतो? तर तो ऋग्वेदामध्ये दिसतो. खूप छान विचार बघा. ऋग्वेदामध्ये 2-3 ठिकाणी आलेला विचार आहे. ते दोन्ही बघू आणि त्यानंतर अथर्ववेदातला विचार बघू आपण. आज खूप सुंदर असे विचार आहेत, की जे आपल्याला मूलगामी विचार नामसाधने ते सगळे सांगणार आहेत. ऋग्वेदातली ऋचा आपल्याला म्हणते, तम ओ स्तोतारः पूर्व्यं यथा विदे ऋतस्य गर्भ जनुषा पिपरतन आ अस्य जानन्तः नामचित् विवक्तन् महा ते विष्णो सुमतीं भजामहे. आता बाकी आपल्याला त्यातलं काही कळणार नाही. पण तरी पण स्तोतानं म्हणजे याचा अर्थ स्तोत्यांनो. याचा अर्थ की जे कोणी वाचक आहेत, त्यांना काय केलेलं आहे तर संबोधन केलेलं आहे. एवढं आपल्याला त्याचे सहज-सहज कळूनच जातं, की काय आहे, की काय करायचंय आपल्याला, की काय सांगितलेलं आहे, की विष्णूचं जे आहे ते स्मरण करायला सांगितले भजामहे. त्याचा अर्थ मी काय करतो, तर त्या विष्णूचं भजन करतो, त्याचं नाम घेतो. आता इथे सांगितलं हे स्तोत्यांनो, यज्ञाचे आता अ, वेदांमध्ये
यज्ञ येतो, तो यज्ञ म्हणजे आपल्याला वाटतो तसा यज्ञ नाहीये. जीवन यज्ञ आहे. आणि जीवन यज्ञ ही वेदांची संकल्पना आहे. ज्या जीवन यज्ञामध्ये आपल्या प्रत्येक कर्माची आहुती आपल्याला घालायची आहे आणि प्रत्येक कर्म इदम न मम म्हणत, ज्या ईश्वराने मला हा देह दिलाय त्याच्यासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी त्यांनी दिलेलं कर्म, त्याला समर्पित करून केलेलं कर्म हा इथे अपेक्षित आहे. आणि असं जर असेल तर यज्ञाचे जलनिर्मितीचे केंद्र व प्रमुख आधारस्तंभ म्हणजे पृथ्वीचा आधारस्तंभ कोण आहे? तर अतिप्राचीन असा असणार त्या विष्णू रूप. याचा अर्थ देवता कोणती आहे? विष्णुरूप. आणि आता विष्णुरूप कोण आहे म्हटलंय तर त्यांनी विष्णुरूप सूर्याचे ज्ञान. याचा अर्थ विश्वाचा कारभार जो चालवणारा आहे तो कोण आहे? तर सूर्य आहे. की जो काय आहे तर सगळ्या विश्वाला प्रकाशित करणारा आहे. आणि असा त्या विष्णुरूप सूर्याचे ज्ञान आणि पराक्रम तुम्हाला माहिती आहे. आपल्याला ती ऋचा सांगते आहे. या सर्वांचे स्तुतीपर वर्णन आणि स्तुती स्तोत्रांचे पठण करून त्याला आपल्याला काय करायचंय तर तृप्त करायचंय. कारण वेदकालामध्ये पंच महाभूतांच्या ज्या देवता आहेत त्या देवतांचंच पूजन केलं करायचं ही पद्धत होती. आणि त्यामुळे त्या निराकार होत्या. निराकार असं असणार त्या देवतांचं, कारण त्या देवता काय आहेत? सगुण रूपामध्ये नाहीच त्या. आणि त्या असल्यामुळे त्यांच्या स्तोत्रांचं पठण करणं आणि त्यांना तृप्त करणं, याचा अर्थ देवतांचं केवळ पठण नाहीये तर त्यांना तृप्त करणं, याचा अर्थ त्यांचं स्तवन करणं, त्यांना तृप्त करणं आणि त्यांच्या नामाचे, काय सुंदर सांगितलंय, देवतांचं नाम घ्या, नुसतं नाम घेऊ नका, त्यांच्या यशाचे, पराक्रमाचे विस्तृत वर्णन जाणून घ्या. याचा अर्थ ज्या परमात्म्याचं, ज्या विष्णूचं नाम घेतोय, ज्या आदित्याचं नाम आहे, जो विष्णुरूप आदित्य आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो किती पराक्रमी आहे, तो किती यश देणारा आहे, त्याचं विस्तृत स्वरूप जाणून घेऊन वर्णन करा आणि त्याचं स्तवन करून त्याला प्रसन्न करा. देवता प्रसन्न असतील तर साहजिकच देवतांची कृपा जेव्हा जीवावरती होते तेव्हा जीवही प्रसन्नच होतो. देव प्रसन्न असेल तर भक्तही प्रसन्न असला पाहिजे. देवाची प्रसन्नता सहजच भक्ताला प्राप्त होते. किती सुंदर सांगितलं. म्हणजे नामसाधना सांगताना की नाम घेताना त्याचं यश काय आहे, त्याचा पराक्रम काय, त्याचं विस्तृत वर्णन जाणून घ्या असं सांगितलंय. आणि मग पुढे ऋचा आपल्याला म्हणते की हे विष्णुरूप सूर्या, महान असे तुम्ही, काय करतो आम्ही, तू काय कर, आम्ही तुझं काय करतो तर स्तवन करतो, तुझं नाम घेतो आणि सद्बुद्धीने नाम घेतोय. आणि सद्बुद्धीने नाम घेतोय म्हणून आता तू काय कर, आता काहीतरी तर कृपा कर. आणि आता कृपा करताना काय कर, तर आता उत्कृष्ट बुद्धी दे आम्हाला, की ज्या उत्कृष्ट बुद्धीच्या साह्याने, नुसती बुद्धी नाही तर ती सद्बुद्धी दे, की ज्या सद्बुद्धीच्या साह्याने काय होईल तर आम्हाला कोणाची प्राप्ती होईल, तर तुझं स्वरूप कळेल आणि तुझी पण प्राप्ती आम्हाला करून घेता येईल. यासाठी आम्ही काय करतोय तर आम्ही तुझं नाम घेतो, आम्ही तुझं स्तवन करतो. किती सुंदर ऋचा आहे, लक्षात येईल. ऋग्वेदामध्ये नामसाधनेची मेख सांगितले बरं का. आता लक्षात येईल की विष्णुरूप आदित्याची उपासना करताना की त्याला जाणून घ्यायचंय. जाणून घेणारा कोण आहे तर साधक आहे, भक्त आहे. त्या भक्ताला जे आहे तर त्या भगवंताला जाणून घ्यायचंय, तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा पराक्रम काय आहे, किती आहे ते जाणून घ्यायचंय. आणि मग काय त्यांनी साधना काय करायची तर त्याचं नाम घ्यायचंय. म्हणजे एक भक्त आहे, त्या भक्तानी भक्ती करण्यासाठी काय करायचंय तर त्याचं नाम घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यातून त्याला काय मिळणार आहे, त्याचं साध्य काय आहे, तर साध्य म्हणजे ज्याचं नाम तो घेतोय त्याच्या कृपा त्याला मिळणार आहे. आणि कृपेने काय होणार, सद्बुद्धीची प्राप्ती होईल. आणि सद्बुद्धीच्या साह्याने काय होईल तर स्वरूपाची जाण येईल. आणि ह्यासाठी नामसाधना आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. किती गोड विचार आहेत. आणखीन एका ठिकाणी आपल्या इथे लक्षात येतं की ऋग्वेदामध्ये नामाच्या संदर्भामध्ये आणखीन एक ऋचा आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे एकम सद्विप्रा बहुधा वदंती, की एकच सत्य आहे. सत्य एकच आहे. पण सगळे विद्वान जे आहेत, अनेक संत जे आहेत, अनेक पंथ अनेक आहेत, ते सगळे जे आहेत ते एकच तत्व मानतात. त्याची नावच फक्त वेगळी आहेत. पण तत्वरूपाने ते एकच आहेत. आणि जर ते एकच असतील तर अनेकविध रीतीने त्याचं नाम उच्चारतात. पण
जे संबोधतात ते संबोधन म्हणजे काय आहे, तर ते भगवंताचं नामच आहे. याचा अर्थ एकच नाम. नाम एकच आहे. त्याचं दिसायला काय आहे, की मग कुठे राम आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, गणेश आहे. ही वरची जी आहे ती भिन्नता आहे. पण तत्व जे आहे ते मात्र कसं आहे, ते एक एकम सत म्हणजे अस्तित्व सद्रूपाने जे सद आहे ते चिद आणि आनंद रूप आहेत. मग ते जे आहे ते कसं एकम ते एकच आहे. मग असे सगळे विद्वान जे आहेत ते काय त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि म्हणून ते काय आहे तर ते भगवंताचं नामच आहे. पुन्हा आपल्याला ऋग्वेद सांगतं. आणखीन एका ठिकाणी ऋग्वेदाने असा उल्लेख केलेला आहे आणि तो म्हणजे सदा ते नाम स्वयशो विविक्मी. आता सदा तुझे नाम आम्ही काय घेऊ तर भगवंता तुझं सदा नाम आम्ही घेऊ की जे काय आहे की ते नाम काय आहे तर ते कुठे नेणार आहे तर नामाचा जो नामी आहे तो कसा आहे तो अखंड संपूर्ण षडगुणेश्वरच आहे आणि म्हणून ते नाम जे आहे ते जीवनामध्ये यश देण्यासाठी आम्ही काय करू तर तुझं नाम घेऊ. आता इथे कुठेतरी आपल्याला सकामता वाटते पण नरदेह जे तुम्ही आपण आलेलो आहोत ते आपण शांतच आहोत आणि त्यामुळे ज्या परमात्म्याकडे आपण अनन्य भावे शरण जातो त्याच्याकडेच काहीतरी मागणं आहे. लौकिकामध्ये कोणातरी मागण्यापेक्षा शास्त्राला विधात्याला मागणं किंवा ईश्वराकडे सुरुवातीच्या टप्प्याला नंतर नाही बरं का उपासना ही निरपेक्ष किंवा निष्कामच असली पाहिजे पण सुरुवातीच्या टप्प्याला तरी या ठिकाणी म्हटलेलं आहे की काय तर आम्हाला यश देण्यासाठी तरी काय आहे तर आम्ही काय करू तर ज्याचं तुझं काय करू तर स्तवन करणार आहोत आणि म्हणून तुझा जो निर्देश करणार आहोत ज्याच्या साह्याने करणार आहोत की ज्याच्यामुळे आम्हाला जीवनामध्ये यश मिळणार आहे ते काय आहे तर त्यालाच नाम म्हणतात दुसरं काहीच नाहीये. मग यजुर्वेदामध्ये पण त्याचा उल्लेख येतो की यस्य नाम महद्यशः की ज्या भगवंताचं काय आहे तर त्याचं विलक्षण त्याचं सामर्थ्यच विलक्षण आहे. तो सर्वज्ञ आहे आपण अज्ञच अल्पज्ञ आहोत. तो सर्व शक्तिमान आहे आपण कशा आहोत अल्पशक्तिमान. तो लीलाधारी आहे तर आपण काय करतो आपली कर्म कटकट आपल्या पाठीमागे आहे. तो अवतार आहे. आपला काही अवतार नाही कारण आपला कर्मविग्रह आहे. कारण येणं जाणं त्याच्या स्वाधीन आहे. ज्याचं येणं आणि जाणं स्वाधीन आहे त्यातलं मधलं जीवनही त्याच्या स्वाधीन आहे त्याला अवतार म्हणतात. मग अशा भगवंताचं जे काही आहे ते काय आहे त्याच्या यशाचं उच्चाटन त्याचं जे काही आहे तर ते नाम आहे आणि मग ते नाम जणू अपेक्षित आहे. यजुर्वेद आपल्याला तेच सांगतं. आणि मग अथर्ववेद खूप सुंदर आहे. अथर्ववेदामध्ये इतकी सुंदर ऋचा आहे ज्या ऋचेमध्ये आपल्याला अथर्ववेद म्हणतं सर्व श्रुती गोप्यम तच्छृणु. काय सुंदर विचार आहे बघा. सर्व श्रुती गोप्यम तच्छृणु. सर्व श्रुती याचा अर्थ उपनिषदाने जी जी उपनिषद आहे आता अथर्व वेदांच्या अंतर्गत अनेक उपनिषद आहेत. आपल्याला फक्त दशोपनिषद आहेत तेवढंच माहिती आहे. पण जवळजवळ आज उपलब्ध असणारी 180 उप उपनिषद आहेत. त्यातली अथर्ववेदाच्या अंतर्गत असणारी खूप छान उपासनेची किंवा ज्याला आपण म्हणतो तंत्र विद्या म्हणजे उपासनेचं तंत्र सांगणारी खूप सुंदर सुंदर उपनिषद आहेत. मग ज्याच्यामध्ये कृष्णाचं स्वरूप सांगणारं कृष्णोपनिषद आहे, राधेचं स्वरूप सांगणारे राधोपनिषद आहे, रामाचं स्वरूप सांगणारे रामतापनीय उपनिषद आहे. ही सगळी उपनिषद तिथे आपल्याला पाहायला मिळतात. तसं इथे जे आहे ते हे ज्याला आपण म्हणतो की संतांचं जे काय कार्य आहे तर त्या कार्याच्या संदर्भामध्ये नामाचं महती सांगणारं जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये म्हटले सर्व श्रुती गोप्यम तच्छृणु. सर्व श्रुती जे काही एक आपल्याला हितकारक काही गोष्ट सांगतात किंवा एक ज्याला आपण म्हणतो आपल्या अत्यंत हिताची गोष्ट सांगतात ते ऐका. काय म्हटले येन कली संसार परिष्यती भगवदादी पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारेण मात्रेण निर्धूत कलिर्भवती नातः परतरोपायः सर्व वेदेषु दृश्यन्ते. खूप सुंदर रुची आहे बरं का. अतिशय सुंदर रुची आहे की ज्याच्या स्मरणाने येन कली संसार परिष्यती ज्याच्या स्मरणाने हा संसार जो आहे तो काय होतो तर तो गोपदाप्रमाणे काय होतो अवस्था प्राप्त करून देतो. पण कोणाच्या भगवदादी पुरुषस्य नारायणस्य याचा अर्थ भगवान जो आहे तो भगवान आदिपुरुष नारायण
याच्या नामोच्चारण मात्रेण, केवळ नामोच्चाराने, याचा अर्थ भगवंताच्या केवळ नामोच्चाराने काय आहे, तर या कलियुगामध्ये सर्व जे आहेत ते काय आहेत, तर काय निघून जातात, तर निर्धूत कलिर्भवती. सगळे दोष जे आहेत जीवाच्या अंतःकरणातले, ते सगळे दोष जीवाच्या अंतःकरणातले केवळ भगवंताच्या नामानीच निघून जातात. आणि पुढे म्हटलंय की कसं आहे ते, की नातहा म्हणजे न अतहा, याशिवाय दुसरा परतर उपाय, हा दुसरा कोणताही उपाय सर्व वेदेषु दिसतच, म्हणजे सर्व वेदांना याच्याशिवाय दुसरा कोणता उपायच दिसत नाही. याचा अर्थ सगळ्या वेदांमध्ये एकच, सगळ्यांना एकच कोणतं साधन मिळालेलं आहे, की दुसरा कोणताही मार्ग नाही. जीवाच्या अंतःकरणामधले जर दोष घालवायचे असतील, तर ते दोष घालवण्यासाठी भगवंताच्या नामाचा उच्चार हे एकमेव साधन जे आहे, तेच साधन आहे, की ज्या साधनांच्या साह्याने, नामाच्या उच्चाराने काय आहे, तर त्या पदाचीही प्राप्ती होते आणि अंतःकरणातले दोषही निघून जातात. किती सुंदर ऋचा आहे, लक्षात. ही आहे अथर्ववेदातली आहे. आता लक्षात येईल की आपल्याकडे चारही वेदांचे एक एक काही काही प्रत्येक वेदाचं वैशिष्ट्य आहे बरं का. कारण आपण जे देवतांची पूजा करतो, तेव्हा ऋग्वेदामध्ये काय आहे, तर देवतांचं आवाहन आहे. यजुर्वेदामध्ये त्यांना प्रत्यक्ष जे उपचार करायचे ते कसे करायचे, काय करायचे हे सांगितलेलं आहे. सामवेदामध्ये त्यांचं स्तवन आहे, कारण त्यांचं गायन आहे. त्यांची स्तुती कशी गायची, किती गोड गायचं, आणि म्हणून तिथे गान आहे, साम गान गायन आहे. आणि अथर्ववेदामध्ये त्यांचं स्वरूप सांगितलंय. आता आपण जी ऋचा बघितली ती अथर्ववेदातली जी स्वरूप सांगणारी आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला हेच उपनिषद खूप छान सांगताय, की जर केवळ भगवंताच्या एका नामाने जीवाच्या अंतरंगातले सगळे दोष निघून जातात, आणि नुसते दोष निघून जात नाहीत, तर त्या जीवाला कसली प्राप्ती होते, तर त्याच्या जे काय आहे, की त्याचा संसार जो आहे, तर संसार तो सरतच जातो, पण त्या संसाराचं स्वरूप सरणं हेच आहे, अपूर्ण हे त्याचं स्वरूपच आहे. पण या अपूर्ण संसारामध्ये सुद्धा तो गोपदाची प्राप्ती. आता गोपदाची प्राप्ती आपल्याला, गो म्हणजे गोचे किती अर्थ आहेत. गो म्हणजे गाय आहे, गो म्हणजे इंद्रिय आहेत, आणि गोचा आणखीन एक अर्थ भागवतामध्ये खूप सुंदर सांगितलेला आहे, तो म्हणजे गो म्हणजे भक्ती आणि ज्ञान. तर ज्ञानपदाची प्राप्ती म्हणजे स्वरूपाचीच प्राप्ती आहे. मग ज्या पदाची प्राप्ती करून घेणार आहोत, कारण परमात्मा कसा आहे, सच्चिदानंद घन ज्ञान स्वरूपच आहे. आणि ज्ञानच आहे ते काय आहे, तर त्या आनंदालाच कारणीभूत आहे. जेव्हा आपण व्यवहारामध्ये म्हणतो मला कळत नाही, किती दुःख होतं हो, पण कळलं की आनंदच आहे. मग असा त्या पदाला नेणारं काय आहे, तर ते केवळ भगवंताचा नामाचा उच्चारच आहे. आणि अशा या केवळ नामाच्या उच्चाराने जीवाच्या अंतरंगातले सगळे दोष निघून जातात, आणि दोष निघून गेल्यानंतर त्याला काय आहे, तर त्याला प्राप्तीच होते असं सांगितलेलं आहे. मग आता ह्याच उपनिषदामध्ये खूप छान प्रश्न विचारलाय बरं का. प्रश्न असा विचारलाय, की मग तेन नाम तेन नाम किम, मग कोणतं नाम घ्यायचं, की ज्या नामाच्या साह्याने जीवाच्या अंतरंगातले दोष निघून जातील. त्या नामसाधनेची ही मेख आहे बरं का, की नामसाधनेच्या पहिल्या टप्प्यावरती काय घडतं. सहज म्हटलं, की नामसाधना जेव्हा एखादा साधक किंवा भक्त घ्यायला लागतो, तेव्हा त्याच्या अंतरंगामध्ये काय बदल घडतात. पण सुरुवातीला काही आपल्याला नामसाध घ्यायचं असं माहिती नसतं. हळूहळू नंतर कधीतरी आपण एखाद्या संतांच्या सद्ग्रंथाच्या सहवासात येतो, तेव्हाच कळतं ना आपल्याला, की भगवंताचं नाम घ्यायचंय. पण जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आता लक्षात येतं, की जेव्हा आपण नाम घ्यायला लागतो, तेव्हा नामाची कृपा सहजच आपल्यावरती होते. आणि नामाची कृपा म्हणजेच ईशकृपा होते. आता प्रश्न असा आहे, आधी नाम घ्यायचं, म्हणजे आधी नामाची ईश्वराची कृपा होते, की आधी संतांची कृपा होते. पण ईश्वराची कृपा आल्याशिवाय संतांची भेट होत नाही, संतांची कृपा झाल्याशिवाय ईश्वर कळत नाही. हे सगळं एकमेकांमध्ये इतकं सरमिसळ आहे. कुठे कसं होईल काहीच सांगता येत नाही. पण एक मात्र निश्चित आहे, जोपर्यंत आपली कर्म अत्यंतिक शुद्ध होत नाहीत, वेदविहित निष्काम कर्म जोपर्यंत आपल्या हातून घडत नाहीत, शास्त्र म्हणतं, तोपर्यंत शुद्ध तत्वाची ओढच लागणार नाही.
मग कधीतरी ओढ लागेल आणि मग आपण ते नाम घ्यायला लागतो. मग असं जेव्हा नाम आपण घ्यायला लागतो, तेव्हा मग त्या नामाचा परिणाम काय आहे? तर त्या नाम जेव्हा एखादा नामधारक किंवा तो नामसाधक नाम घ्यायला लागतो, तेव्हा ते नाम हळू-हळू वैखरीतून त्याच्याच अंतःकरणामध्ये उतरतं आणि पहिल्यांदा उतरल्याचा परिणाम म्हणून काय घडतं, तर कधी त्याला सत्संगात जायला मिळतं किंवा त्याचं चिंतन, नामाचं चिंतन करता-करता त्याला स्वतःचे दोष दिसायला शास्त्र असं म्हणतं, की जसं ताकामध्ये किंवा दुधामध्ये लोणी आहेत, पण ते मंथन करावं लागतं. अगदी त्याप्रमाणे नामसाधना म्हणजे जीवाचं जे काही आहे, ते अंतरंगाचं मंथनच आहे. शास्त्राने आणखीन एक सुंदर दृष्टांत दिलंय. जसं बिळामध्ये नाग किंवा गांडूळं असतात, नाग असतात किंवा सापाची पिल्लं छोटी-छोटी असतात, ती येतच नाहीत बाहेर. मग पाणी घातलं, गरम पाणी घातलं, की ती बाहेर येतात. अगदी तसं आपल्या आतमध्ये जे काही विकार आहेत, जे काही दोष आहेत, जे काही आपले प्रमाद आहेत, त्या इतके सूक्ष्म आहेत, इतके सूक्ष्म आहेत, की ते आतच आहेत. पण परमात्मा अत्यंतिक सूक्ष्म आहे. त्यामुळे त्या परमात्म्याचं नामही सूक्ष्म आहे. कारण नाम म्हणजे शब्द आहे, आकाशाचा गुण. त्यामुळे मुळात ते निराकारच आहे. आणि निराकार असल्यामुळे ते सूक्ष्मच आहे. आणि असं सूक्ष्म नाम जेव्हा आपण घेतो, तेव्हा हळू ते विकार म्हणजे दोषच बाहेर येतात. जसं जमिनीत पाणी घातलं, बिळामध्ये पाणी घातलं, की ते आतली असणारी सगळी पिलं बाहेर येतात. तसे आपलेच विकार सहज बाहेर येतात. आणि यासाठी नामसाधना जी आहे ती काय करून करते, तर ती मंथन करायला होते आणि मंथनाने हळू जो आहे ते अंतरंगाची शुद्धी होते. विकार जे आहेत, दोष जे आहेत, ते हळू कमी व्हायला लागतात. मग आता कोणतं नाम घ्यायचं याच उपनिषदामध्ये विचारले बरं का. कोणतं नाम घ्यायचं? कोणतं नाम घ्यायचं? आता नाम तर पुष्कळ आहेत. दासबोधाच्या मध्ये एका समासामध्ये तर दिलेलंच आहे. मंत्रांचा समास आहे. ज्याच्यामध्ये उपदेश केलेला आहे आणि ज्या ठिकाणी उपदेश केले त्याच्यामध्ये किती देव आहेत आणि प्रत्येक देवतांची नावं, तेवढ्या देवतांची नावं, तेवढे मंत्र आहेत. मग सगळेच आपल्याला घ्यायचेत का? नाही. कोणतं तरी एकच घ्यायचं, सगळेच घ्यायचे नाहीये. पण जे काही आपलं उपास्य दैवत आहे, जे काही आपल्याला चालेल, सगळी नावं आहेत. शास्त्र म्हणतं जोपर्यंत आपल्याला काहीच माहिती नाही, तोपर्यंत आपल्या कुलस्वामिनीचं नाव घ्यावं. पण खरं नाम कोणतं असेल, तर ते सबीज नाम. याचा अर्थ सद्गुरूंच्या मुखातून आलेलं नाम हे केव्हाही कसं आहे, तर आत्यंतिक फलद्रूप आहे. पण सद्गुरूंची प्राप्ती होईपर्यंत आपल्याला काहीतरी तर साधन करावं लागतं ना. मग शास्त्र म्हणतं तोपर्यंत काय करा, कुलस्वामिनीचं नाम घ्या. ती कुलस्वामिनी तुम्हाला काय करेल, तर तुमच्या सद्गुरूंच्या चरणापर्यंत घेऊन जाईल. कारण ती कुलस्वामिनी ते अत्यंतिक कशी आहे, आपल्या कुलाचं रक्षण करणारी. नुसतं कुलाचं नाही, तर या इंद्रियांच्या कुलाचं सुद्धा रक्षण करणारी ती आहे. आणि म्हणून या इंद्रियांचा जो स्वामी आहे, त्या स्वामीचं स्वरूप दाखवण्यासाठी जे दाखवणार आहे, त्या सद्गुरूंच्या चरणी नेण्याचं कार्य सुद्धा करणारी कोण आहे, तर तीच आहे, ती कुलस्वामिनी आहे. मग आता तिची उपासना म्हणजे काय पुन्हा नामच आहे. आता लक्षात येईल, की नामसाधनेला पर्यायच नाहीये कुठूनही. कोणतीही उपासना जेव्हा आपण करतो, तेव्हा नामसाधनेला पर्याय नाही. पण इथे प्रश्न विचारले, तत्किम नाम, कोणतं नाम घ्यावं? आणि मग या उपनिषदामध्ये सांगितलंय, 16 अक्षरी नाम सांगितलेलं आहे बरं का. खूप छान नाम. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला मंत्र आहे. त्या ठिकाणी म्हटले, हरे राम, हरे कृष्ण 16 अक्षरी मंत्र आहे. 16 अक्षरी जप आहे. तर काय करा, की हे नाम घ्या. आता त्या उपनिषदांचा तो विषय आहे म्हणून त्यांनी ते सांगितलंय. तेच घेतलं पाहिजे असं नाही. पण या उपनिषदांचं म्हणजे आपण त्या अ, अथर्ववेदातल्या उपनिषदाचं चिंतन करतोय, त्याच्या संदर्भात मी सांगते आणि म्हणून की त्यांनी जो दिलेला मंत्र आहे तो 16 अक्षरी हरे राम, हरे कृष्ण हा दिलेला आहे. आणि ते म्हणतात की हा जो मंत्र आहे हा काय करणार आहे? हा कलीचे सगळे दोष जे आहेत तो परिहार करणारा आहे, नाहीसा करणारा आहे. आणि म्हणून वेदांना याच्याशिवाय दुसरा कोणताही जो आहे, तो कोणताही मार्ग दिसतच नाही. एकमेव मार्ग दिसतोय, तो म्हणजे मंत्राचा उच्चार. म्हणजेच काय तर नामाचा उच्चार. मग आता नामाने काय घडतं? कशासाठी एवढं नाम महत्व आहे? बरेच वेळेला आपण बघतो, तुमचं आमचं जे आहे त्याला आपण नाव म्हणतो. पण भगवंताचं जेव्हा आहे तेव्हा त्याला नामच म्हणतो. आपण गेले 2-3 वर्ष अखंड नामाची
भक्ती शिबिरं म्हणजे तुमच्या शिबिरामध्ये सगळीजण नामाविषयी बोलतच असतात. प्रत्येक जण नामाचा एक वेगळा-वेगळा काहीतरी एक ज्याला आपण म्हणतो, की एक वेगळ्या अँगलनी किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून नामसाधना समजावून सांगतच असतो. पण नामाचं वैशिष्ट्यच असं आहे, की नाम याचा अर्थ नाम हा शब्द जो तयार झालेला आहे, की त्याचं वर्णन म्हणजे शास्त्रांनी केलेलं वर्णन आहे, की ना म्हणजे नारायण आणि म्हणजे त्याची असणारी महाशक्ती किंवा महाशक्ती जी आहे ती. म्हणजे ज्ञान आणि शक्ती याचं एक जे आहे ते स्वरूप कुठे बघायला मिळतं? त्या नामामध्येच आहे. आणि नारायण जो आहे तो ज्ञानस्वरूप आहे. महालक्ष्मी जी आहे ती कशी आहे? ती शक्ती स्वरूप आहे. एक ज्ञान स्वरूप आहे, एक शक्ती स्वरूप आहे. आणि या दोन्ही स्वरूपाचं एकत्रीकरण कोणतं आहे? तर ते नामामध्येच आहे. मग असं हे नामाने काय घडतं? तर पहिल्यांदा सांगितलंय जेव्हा आपण नामधारक एखादा नाम घ्यायला लागतो, तेव्हा त्याचा आवरण दोष नाहीसा होतो. तर आवरण दोष नाहीसा होतो याचा अर्थ काही दोष आपण घेऊनच जन्माला येतो. आपल्याला शास्त्र म्हणतं, की जसे आपण जेव्हा कोणताही एखादा जीव जन्माला येतो, तेव्हा तो 3 दोषांचा पटत येतो. त्यातला एक दोष आहे, तो म्हणजे कोणता आहे? तर तो मलदोष आहे. दुसरा आहे विक्षेप दोष आहे आणि तिसरा आहे तो आवरण दोष आहे. मग त्यातला मलदोष याचा अर्थ काय आहे? तर मल याचा अर्थ निषिद्ध कर्माची इच्छा. मग निषिद्ध कर्म म्हणजे काय? की जे कर्म शास्त्रांनी किंवा वेदांनी करू नये असं सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा ते करण्याची आपल्याला इच्छा होतेच. म्हणजे जे करू नये सांगितलेलं ना, तेच करण्याची कुठेतरी इच्छा होते. हा दोष प्रत्येकाच्या अंतःकरणामध्येच असतोच बघा. आपण म्हणतो, की नाही, नाही आम्ही असं काहीच करत नाही. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं. सर्वजण आपण शाळेमध्ये गेलेलो आहोत. शाळेमध्ये काही नागरिकशास्त्र शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये शिकलेलो आहे. रस्त्याने जाताना डावीकडूनच चालायचं. पण जरा रेल्वे स्टेशनवरती गर्दी दिसली, की आपण उजवीकडूनच चालतो. शाळेमध्येही शिकलो. रस्त्यामध्ये एखादं केळ्याचं साल पडलं असेल, तर उचलून टाकावं. आपण ते नेमकं बायपास करून पुढे निघून जातो. की जे करायला पाहिजे ते करतच नाही ना आणि नको ते करतो. ह्यालाच म्हटले काय आहे, की तो निषिद्ध कर्म. जे करू नये ते करावंसंच वाटतं आपल्याला. म्हणजे नियम तोडावेसेच वाटतात. आणि ते नियम तोडण्यामध्ये आपल्याला असं वाटतं, की आम्ही काय करतोय, आम्ही खूप काय करतोय, तर आम्ही पुरुषार्थ करतोय. कुठेतरी आपण असं बोलूनही दाखवतो, आम्ही आज असं केलं बरं का, आम्हाला बिलकुल बंधनं चालत नाहीत. आम्ही आमच्यावरती बंधनं तोडून टाकली. आपण त्याच्यामध्ये भूषण मानतो. तसं शास्त्राला मान्य नाही. वेदविहित कर्म जे आहे, तर ते करणं म्हणजे कोणता दोष आहे तर तो मलदोष म्हणजे जे करू नये तेच करावंसं वाटतं. म्हणून वेदविहित कर्म आपल्याला केलंच पाहिजे. त्याला पर्यायच नाही हो. परमार्थामध्ये कोणत्या गोष्टीला काही शॉर्टकटच नाहीये इकडे कोणताही. म्हणून मलदोष कोणता आहे? तर ते म्हणजे निषिद्ध कर्म करावंसं वाटणं, जे नको ते करावंसं वाटणं. जसं मी माझ्या बाबतीत म्हणते, गॅलरीत उभं राहिलं की काय आहे, तर गुंतवळ वरून खाली जातं. घर अगदी स्वच्छ ठेवणारी मी. घरातला सगळा कचरा छान काढते, घर सगळं स्वच्छ करते. पण अंगण झाडताना अंगणातलं किंवा बाहेरचं उंबरठ्याच्या बाहेर झाडताना आपला कचरा सहज बाजूच्या दरवाजामध्ये जातो आणि मग तिकडे काही आपलं झाडू फिरत नाही. या व्यासपीठावरती बसून म्हणायचं, की हे विश्वाची माझी घरं. पण व्यवहारामध्ये आपण मात्र किती द्वैतामध्ये वागतो हे मान्य आहे. म्हणून पहिला दोष आहे तो म्हणजे कोणता आहे तो मलदोष आहे. आणि मलदोष याचा अर्थ नको ते कर्म करण्याची इच्छा. आणि मग शास्त्र म्हणतं जोपर्यंत अंतःकरणाच्या तळाशी मल नावाचा दोष आहे, तोपर्यंत भगवत दर्शनाची तळमळ कधीच लागत नाही. भगवत दर्शनाची तळमळ लागायची असेल तर आपल्याला तो दोष काढून द्यावा लागेल. तो कशाने जाईल? तो नामानेच जाईल. तो नामाने सहज कसा जाईल? कारण जसजसे नाम घ्यायला लागू तसतशी अंतःकरणाची शुद्धी होईल. अंतःकरणाची शुद्धी झाली, की मग कर्माचा लेपच मुळी आपल्याला लागणार नाही. कर्माचा लेप नामाला म्हणजे नामाच्या नामीला लागेल. हळू आपण त्या कर्माचा जो कर्तृत्वाचा लेप आहे, त्या कर्तृत्वाच्या लेपापासून हळू वेगळे व्हायला लागू. आणि म्हणून पहिला दोष जो आहे तो मलदोष आहे. दुसरा दोष विक्षेप दोष आहे. मग विक्षेप दोष जे आहेत, तर ते मनाचं चांचल्य आहे. तर मनाचं चांचल्य नामसाधनेच्या वेळेला आपल्याला अनुभवायला येतं. डोळे मिटून हातामध्ये माळ घेऊन बसलो, की नाम सोडून सगळंच आठवतं.
बरेच वेळा हातातली माळच फिरत राहते, पण नामच विसरलेलो असतो आणि कुठेतरी मन विचारामध्येच गेलेलं असतं. नाम नाही ना आठवत आपल्याला. का घडतं? कारण त्या नामाविषयी एक तर श्रद्धा नाही किंवा नामाविषयी प्रेम नाही. नामाविषयी विलक्षण प्रेम असलं पाहिजे, सगळंच असलं पाहिजे. किती म्हणजे पण नामाविषयी प्रेम केव्हा येईल? ज्याचं नाम आहे त्या परमात्म्याविषयी प्रेम असेल तरच. जसं आपल्याला आपल्या पोरांचं, नातवंडांचं सहज स्मरण होतं. का होतं? कारण आपलं त्यांच्यावरती प्रेम आहे. त्यांच्या स्मरणासाठी काहीच वेगळं करावं लागत नाही हो. तसंच परमात्म्यावरती जर खरंच आपलं प्रेम असेल, तर त्याच्या नामाचं स्मरण होईल की नाही आपल्याला? ते स्मरण व्हायला पाहिजे. मग ते व्हायचं असेल तर त्याच्यावरती आपल्याला मनापासून प्रेम करता आलं पाहिजे. मग प्रेम करण्यासाठी त्याच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. मग त्याच्या संघामध्ये शरीराने नाही ना दिवसभर राहता येणार आहे. पण स्मरणाच्या सहाय्याने त्याच्या संघात राहू शकू की नाही? नामस्मरण केवळ परमात्म्याच्या स्मरणाच्या सहाय्याने सुद्धा आपण जर त्याच्या संघामध्ये राहू शकणार असू, तर किती छान हळूहळू हा दोष कमी होईल की नाही? मग विक्षेप दोष कशाने कमी होतो? शास्त्र म्हणतं, निष्काम उपासनेने विक्षेप दोष कमी होतो. आणि मग त्यानंतर काय आहे तर आवरण दोष आहे. नामाने काय घडते सांगितले. उपनिषद आपल्याला सांगते, की नामाच्या साह्याने पहिल्यांदा काय घडतं, तर आवरण दोष जातो. काय छान दृष्टांत दिलाय तिथे. त्यांनी असं म्हटलंय, मेघ जर आकाशामध्ये असतील, जर ढग असतील भरपूर, तर मेघ नाहीसे झाले, की सूर्याची प्रभा कशी स्वच्छ दिसते. सूर्याचा प्रकाश अगदी स्वच्छ दिसतो. अगदी तसंच नामसाधनेने जेव्हा आवरण दोष जातो, तेव्हा परमात्म्य तत्वाचं दर्शन सहज घडू शकतं. परमात्म्य तत्वाचं दर्शन म्हणते बरं. याचा अर्थ तत्वरूप दर्शन अपेक्षित आहे. मग ते तत्वरूप दर्शन असेल तर ते कसं असेल? मग ते विचारानेच असेल ना. मग तत्वरूप दर्शन म्हणजे असं नाही म्हटलेलं आहे, की कोणत्या समोर एखादा आकार येणार आहे, साक्षात्कार आहे. जसं आपण साक्षात्कार म्हणजे काहीतरी साक्षात दिसणं याला साक्षात्कार म्हणतो. अशा अर्थाने साक्षात्कार नाही. साक्षात आकार याचा अर्थ तेच होणे. नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा वृत्ती नामाकार होते आणि वृत्ती नामाकार झालेली असते म्हणजे वृत्ती त्याच आकाराची झालेली असते. त्या वृत्ती नामाच्या आकाराची झालेली आहे हेही आपल्याला कळत नाही. खरंच नामामध्ये दमलो असू तर हा मात्र. नाही तर नुसतं तिकडे मन फिरते आणि नुसतं श्रीराम जय राम जय राम म्हणतात मुखाने अशा अर्थाने नाही. खरंच वृत्ती जर नामामध्ये रंगलेली असेल तर ती नामाकारच झालेली असते आणि नाम जर परमात्म्याचं असेल तर परमात्मा ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे वृत्ती नामाकार आहे तीच वृत्ती ब्रह्माकार आहे म्हणजे ती वृत्ती तेच झालेली आहे पण मी तेच झालेली आहे हे जाणायला पण ती शिल्लक झाली नाही राहिलेली. पण इतका सूक्ष्म आपल्याच अंतःकरणाचा विचार आपण करतच नाही. पण हा केव्हा होतो? नामसाधना जसजशी परिपक्व होत जाईल तसतसा हा विचार अंतःकरणामध्ये साधक किंवा भक्त करू शकतो. आणि म्हणून काय सांगितलेले की आवरण दोष सगळे दोष जे आहेत मल दोष असेल विक्षेप दोष असेल आवरण दोष असेल हे सगळे दोष जातात. आणि मग जसं आकाश नाहीसं झाल्यानंतर सूर्याची स्वच्छ प्रभा दिसते तसं त्या नामधारकाला ज्याचं नाम तो घेतोय त्याचा जो नामी आहे त्या नामी नावाचं ते नामीचं ते तत्व आहे ते त्याला सगळीकडे दिसतं की तो कुठे गेला तरी. मग आता बहिरंगामध्ये सगळं एक दिसणार आहे का? नाही. डोळे उघडल्यानंतर आपल्याला नानात्वाचंच दर्शन आहे. पण त्या नानात्वामध्ये सुद्धा काहीतरी एक एकत्व आहे ना. ते एकतत्व काय आहे? तर ते तत्वदर्शन नामसाधनेच्या साहाय्याने घडू शकतं. नामाने हे घडू शकतं. म्हणून नामाचा नामी हे समजून घेऊनच आपल्याला ते समजून घ्यायला लागेल. आणि मग ह्या उपनिषदामध्ये खूप छान संवाद आहे बरं का नारदांचा. आणि त्या संवादामध्ये प्रश्न विचारलाय की या नामसाधनेला काही विधी आहेत का? काय विधी असले पाहिजेत नामसाधनेला? काही विधी आहेत का? की जसं एखादी गोष्ट धार्मिक कर्म करायचं असेल तर आपल्याला विधी आहे. अगदी साधी पूजा करायचं असलं तरी स्नान केलं पाहिजे. शुचित्या शुचितेने स्वच्छ कपडे घातलेले असले पाहिजेत. ज्याला आपण धूतवस्त्र म्हणतो. हा विधी आहे पूजेचा रोजचा. मग तसं नामसाधनेला काही विधी आहेत का?
त्यांनी म्हटलं नाही, असे काही कोणत्याही प्रकारचे विशेष विधी असे त्याला नाही. कोणत्याही प्रकारचे विधी असे नाहीयेत त्याला. नारद म्हणतात असे कोणते विशेष नाही आहेत. गोंदवलेकर महाराजांचं खूप सुंदर वाक्य आहे बघा. ते असं म्हणतात नामाला काय विधी असणार? नामाला विधीच नाही. नाम कसंही घ्या, कुठूनही घ्या, कसंही घ्या. कसं घेऊ का विचारता? पेढा कुठूनही खाल्ला तर गोडच आहे ना. तसं कसंही घ्या, पण नाम तर घ्या. घ्यायला तर सुरुवात करा. जसजसं नाम घ्यायला सुरुवात करू, तसतसं त्याचं तंत्र आपल्याला कळत जाईल. कारण नामच आपल्याला काय करेल, तर त्या नामेचं ज्ञान देईल, नामाचंही ज्ञान देईल. कारण नामच त्या नामधारकावरती, त्या साधकावरती काही कृपा करतं. म्हणून नाम तर घ्यायला सुरुवात करा. मग नाम घ्यायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू काय आहे, तर मग जीवाची अंतरंगाची शुद्धी आहे. आणि मग अंतरंगाची शुद्धी झाली की शुद्ध गंमत अशी आहे की अंतरंगाच्या शुद्धीसाठी नाम घ्यायचंय का अशुद्ध आहे, काय आहे? आता लक्षात येईल की आपण आपल्या अंतःकरणामध्ये दोष आहेतच, ते अशुद्धच आहेत. मग अशुद्ध असताना नाम येईल का मुखामध्ये? येईल. शास्त्र म्हणतं येईल. कारण संतांच्या जर आपल्याला आपलं तेवढं प्रारब्ध असेल, काही पुण्य असेल, काही सत्कर्म असेल, तर अंतःकरणामध्ये कितीही दोष असले, तरी सुद्धा नाम घेण्याची इच्छा होईल. आणि मग नाम अत्यंत पवित्र आहे. कारण परमात्मा पवित्र आहे, भगवंत पवित्र आहे आणि त्यामुळे त्याचं नाम पवित्र असल्यामुळे त्या नामाचा परिणाम म्हणून काय आहे, तर आपली अंतःकरणातली अशुद्धी जी आहे, ती आपली अंतःकरणाची अशुद्धी हळूहळू ती कमी होईल. आणि जेव्हा अंतःकरणातली अशुद्धी कमी होईल, तेव्हा नामाच्या साह्याने काय आहे, तर अंतरंगाची शुद्धी होऊन जाते. आणि मग अंतरंगाची शुद्धी झाली की काय आहे, कारण विकार सूक्ष्मच आहेत. आपण आता बघितलं की विचार जर सूक्ष्म आहेत, तर हळूहळू नामाच्या साह्याने ते सगळे विकार हळूहळू बाहेर यायला लागतात. मग अंतरंगाची शुद्धी झाली. मग म्हटलंय की काय आहे की आणि मग नामांच्या आणखीन काय काय मिळतं? प्रश्न विचारले बरं का नारदा. काय एवढंच आहे का? काही विधी नाहीत? नाही. माऊलींची पण खूप सुंदर ओवी आहे ना, की नाम जप यज्ञ तो परम बाधून सके स्नानादी कर्म नामे पावन नाम परब्रह्म वेदार्थी. त्याला काय पाप आणि पुण्य दोन्ही काय शुद्ध करणारं काय तर नामच आहे. म्हणून त्याला कोणताही विधीच नाहीये. पण अखंड नाम जे आहे ते अखंड घेण्याची आहे. की जसा श्वास, की मी श्वास काय मोजतो का आपण नाही घेत. तसं परमात्म्याचं नाव अगदी प्रेमाने आपल्याला अखंड घ्यायचंय आणि अखंड नाम घेता घेता की सहजपणे त्या नामावरती आपल्याला आरूढ व्हायचं आहे. पण सुरुवातीला मात्र ते आपल्याला बळजबरीने घ्यावं लागतं. पण नामातलं गोडवा आपल्याला नाही कळत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा जनाबाई म्हणू शकतात. मला सांगा आपल्याला खरंच ते अमृता इतकं गोड वाटतं का? कारण त्या नामाला चव नाहीये ना. पण चव नसणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण खातो की ज्याला चव नसतो तरी पण आपण त्या आवडीने खातो. पण नाम जे आपल्याला निरपेक्ष आनंद देणारं आहे, त्या निरपेक्ष आनंदाची आपणच आपल्याला कधी सवय लावलेली नाही. आणि मग संतांच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने जसं नाम आतमध्ये वैखरीने घेत जाऊ, हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये ते उतरत जाईल. तसं हळूहळू अंतरंगाची शुद्धी होईल. आणि मग नारदांना प्रश्न विचारलाय, की मग आता हे नाम काय करेल? त्या नामाचा काय परिणाम आपल्या एखाद्या अंतःकरणावरती दिसेल? उपनिषदामध्ये किती प्रश्न विचारलेत बरं का. प्रश्नच विचारलेत त्याच्यामध्ये. काय काय आहेत? या नामाच्या साह्याने काय काय होणार आहे? काय मिळणार आहे? एखादा नामधारक आहे, नामसाधना करतोय, त्याला त्यातून काय मिळणार आहे? आणि नारद त्या ठिकाणी सांगतायत, की जो नामधारक आहे, त्याला चारही प्रकारच्या काय आहेत, तर मुक्ती प्राप्त होणार आहे. मग आता चारही प्रकारच्या मुक्ती याचा अर्थ सलोकता, याचा अर्थ तो भक्त असेल, त्याला खरंच भगवंताची खूप ओढ लागलेली असेल, तर ते नामच त्या भक्तावरती इतकी कृपा करेल, की त्या कृपेमुळे तो सत्संगामध्ये जाईल आणि सत्संगामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही ना. म्हणजे सत्संगामध्ये भगवंताचं स्मरण आहे. सत्संगामध्ये भगवंताच्या पराक्रम, भगवंताचं यश, भगवंताची लीला ह्याचं सगळं ऐकण्याची आपोआप सोय होऊन जाईल ना.
आणि म्हणून शास्त्र किती सुंदर सांगतं. शास्त्र असं म्हणतं की सत्संगामध्ये साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे. काय सुंदर सिद्धांत आहे बघा. साधनेशिवाय साध्याची प्राप्ती. काही साधनच करावं लागत नाही. नुसतं सत्संगामध्ये जाऊन बसलो ना तरी सुद्धा कानावरती काय पडणार आहे? भगवंताची लीलाच पडणार आहे. आणि भगवंताची लीला म्हणजेच काय आहे? त्याचं नाम, त्या नामामध्ये असणारं त्याचं यश, त्याचे पराक्रम, त्याची लीला, या सगळ्यामुळे अंतःकरण किती आहे, भगवंत अत्यंत व्यापक आहे, तो षड्गुणेश्वर आहे. हे सगळे गुण, ही व्यापकता, तो आनंद स्वरूप आहे, तो सच्चिदानंद घन आहे आणि त्याचे सगळे गुण त्या सत्संगामध्ये कळत न कळत त्या साधकाला, त्या नामधारकाला श्रवणामध्ये, अंतःकरणामध्ये हळूहळू उतरतात आणि तो तसाच होऊन जातो. हळूहळू त्याचा अंतःकरणाचा रंगच पालटायला सुरुवात होतो. परमपूज्य मंदातांची खूप सुंदर रचना आहे. त्या म्हणतात की संग सुखकर सज्जनांचा, किती सुंदर आहे. संग सुखकर सज्जनांचा रंग उजळे जीवनाचा. बहिरंगातला रंग उजळायला आपण काय काय करतो? तोंड धुतो, साबण लावतो, काय स्नो लावतो, पावडर लावतो. पण अंतरंगातला रंग उजळायचा असेल तर सत्संगाची काय हवी? तर सत्संग सहज मिळून जातो. हा कोणामुळे मिळतो? नामामुळेच मिळतो. नामसाधनेने लोक, त्या लोकामध्ये, याचा अर्थ नामच त्या नामधारकाला त्या लोकामध्ये, याचा अर्थ सत्संगामध्ये घेऊन जातो. किती छान प्रक्रिया आहे बघा बरं. हे नाम किती आपल्याला हळूहळू कुठे घेऊन जातं. काही करावं तरी लागतं का? इतकं साधं सोपं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अल्प स्वल्प असं असणारं छोटंसं नाम फुकाचं आहे. घ्यायला बाबा तुझं काय जाते, घे ना फक्त नाम. किती समर्थ तळमळीने आपल्याला सांगतात की ते नाम घ्यायला. मग म्हटले पुढची मुक्ती कोणती आहे? तर समीपता, जवळ जाणे. बसता येईल का हो दिवसभर आपल्याला देवाच्या जवळ? मी म्हटलं मी समर्थांची भक्त आहे, दिवसभर बसेन. तुम्ही सगळेजण आहात महाराजांचे भक्त आहात. विचार करा बरं, दिवसभर महाराजांच्या बाजूला बसलं. आपला प्रपंच तरी चालेल का हो? नाही ना चालणार. मी घरातली गृहिणी असल्या तरी सुद्धा दिवसभर मला परमात्म्याजवळ, भगवंताजवळ बसून नाही चालणार. कारण माझा घरातलं गृहिणीचं काम, स्वयंपाकाची सिद्धी कोण करेल? नाही ना चालणार. मग समीपता याचा अर्थ कसं जाऊ आपण शकू? समीपता याचा अर्थ आपण परमात्म्याच्या जवळ कशाच्या साहाय्याने जाऊ शकतो? नामाच्या साहाय्याने जाऊ शकतो. अखंड जर परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये जर आपण परमात्म्याचं नाम असेल, तर तो आपल्या अंतःकरणात जवळच आहे की दूर आहे का? मग जो समीपच आहे, पण तो समीप आहे तेही आपल्याला कळत नाही. पण त्याची समीपता नामाच्या साहाय्यानेच आपल्याला हळूहळू उमजते. मग ते उमजण्यासाठी पुन्हा साधन कोणतं आहे? तर नामच आहे. त्यामुळे उपनिषद किती छान आहे. उपनिषद काय शिकवतात? उपनिषदाचा उप अर्थात जवळ बसणे. सद्गुरूंच्या जवळ बसणे आणि काय आहे? की समजून घेणे स्वरूप काय आहे. पण उप या शब्दाचा अर्थ आहे की जे उप म्हणजे ज्या आत्ते त्याचं सामिप्य आपल्याशी आहे. तसं समीपता याचा अर्थ त्या परमात्म्याचं सामिप्य आपल्याजवळ आहेच. कारण तो चैतन्य स्वरूप असणारा, सच्चिदानंद घन असणारा आपल्या अंतःकरणामध्ये आहेच ना. मग ती समीपता त्याच्या आणखीन जवळ आपल्याला कशाच्या साहाय्याने जाता येणार आहे? तर ते नामाच्या साहाय्यानेच जाता येणार आहे. आणि म्हणून समीपता, जवळही ते नामच घेऊन जाणार आहे. स्वरूपता प्राप्त करून देईल. त्या परमात्म्याचं रूप. आता स्वरूप रूप याचा अर्थ ते रूप प्राप्त झालेलं कळेल का आपल्याला? बहिरंगातलं रूप बदललं तर फार कमी आहे हो, खूप बदलू शकतं. बदलत नाही असं नाही. समर्थ म्हणतात जयासी जे ध्यान, तयासी ते प्राप्त जाण. एखाद्या ध्यान, एखाद्या रूपाचं, एखाद्या भगवंताचं ध्यान जर अखंड करत असू, तर त्या साधकाचं रूपही पलटून जातं. भागवतामधलीच कथा आहे बघा, जय विजय सारखे जे दोन आहेत, ज्यांना शाप मिळालाय 3 जन्मामध्ये आसुरवाल म्हणून. पण भगवंतानी स्वरूप मुक्ती दिली होती. नारायणाचंच रूप प्राप्त झालेलं होतं. स्वरूप याचा अर्थ अखंड नामीचं चिंतन. आणि नामीच्या चिंतनामुळे काय आहे? तर स्वरूपाचं भान.
स्वरूपमुक्ती याचा अर्थ स्वरूपाचं भान असणे, आणि मग सायोज्य याचा अर्थ अखंड परमेश्वराची असणारी काय आहे, तर ती त्याच्या बरोबर असणारं नित्य ऐक्य जे आहे, म्हणजे जीवब्रह्मैक्य जे आहे ते सिद्ध होणार असं आहे. आणि मग असं हे सगळे जे काही ते चारही मुक्ती जे आहेत, त्या चारही मुक्ती कशाच्या साह्याने प्राप्त होतात, तर त्या नामाच्या साह्याने प्राप्त होतात असं या ठिकाणी सांगितलंय. आणि मग त्यांनी म्हटले की काय काय आहे नामाच्या साह्याने, आणखीन काय काय घडतो, किती प्रश्न विचारलेत बरं का या उपनिषदामध्ये. संत चरणाच्या साह्याने फक्त नामाच्या संदर्भातच प्रश्न विचारलेले आहेत. खूप सुंदर उपनिषद आहे. आणि मग विचारले की काय आहे, म्हणजे फक्तच काही प्राप्तीच होते का, की काही याच्याने आणखीन काही घडू शकतं. आणि मग पुढे म्हटलेलं आहे की काय काय घडतं, कित्येक प्रकारची पातकं ह्याच्या साह्याने नाहीशी होतात. मग नामाच्या साह्याने जर पाप नाहीशी होतात, मग आपण पाप करायचे आहेत का? नाही. नाम जेव्हा एखादा नामधारक नाम घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा पाप करण्याची अंतःकरणातली प्रवृत्तीच नाहीशी होऊन जाते. हे अतिशय महत्वाचं. आणि मग ती प्रवृत्ती कशी नाहीशी होते हे सांगताना या ठिकाणी उपनिषद म्हणते की नामाच्या साह्याने ब्रह्महत्या असेल, वीराची हत्या असेल, कोणत्याही प्रकारची हत्या असेल, तर त्या सगळ्या हत्यांचं जे पाप आहे ना, ती पातकच नाहीशी होतात. तर याचा अर्थ कळत नकळत त्या गोष्टीत हत्या झालेल्या असतील तर, म्हणून इतक्या मोठे जरी जरी पातक असतील तर तीही नामसाधनेच्या साह्याने कायच नाहीशी होतात. आपल्याला खरं वाटेल का? पण आता आहे आपल्याला समोर उदाहरण आहे, की ज्यांनी किती जणांना काय केलेलं आहे, वध केलेला आहे, मारलेलं आहे. पूर्वजन्मामध्ये काही पातकं केलेली आहेत. पण केवळ रामनामाच्या उच्चाराने इतकी अंतरंगाची शुद्धी झाली, की ज्यांनी रामायणासारखा ग्रंथ लिहिलेला, अपूर्व ग्रंथ लिहिलेला आहे. याचा अर्थ पातकं नाहीशी होतात की नाही? नाहीशी होतात. काय काय घडतं नामाने बरं का सांगितलेलं आहे. आणि मग पुढे म्हटले की पितर, देव, मनुष्य यांच्या विरोधामध्ये केलेले अपकार हातून जर घडलेले असतील आपल्या, तर ते सगळे नामाच्या साह्याने नाहीसे होतात. कळत नकळत करतो की नाही? पितरांचे अपकार कधी कधी विसरूनच जातो पितरांचे विधी करायला. लौकिकातलं सगळं आठवतो, पण पितरांचंच करायला विसरतो. काय करायचं त्यांचं? कशाला ते गुरुजींना दान द्यायचं? मनातच येतं. त्यापेक्षा काय करूया, 2 केळी गाईला घालूया. कशाला द्यायचं? त्यापेक्षा कुठेतरी आणखीन दान करूया. म्हणजे ज्यांना द्यायचंय त्यांना देतच नाही आपण. जसं करायचं तसं करतच नाही. देवतांच्या बाबतीत, याच्या बाबतीत म्हणजे जे जिथे कर्तव्य करायचं ते करताना कुठेतरी आपण हात आखडता घेतो. म्हणून देव आहे, मनुष्य आहे, पितर आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत जे काही करायचंय ते उपकार न करता अपकार आपल्या हातून घडतात. असे घडलेले अपकार असतील तर ते सुद्धा नामसाधनेने काय आहेत, तर ते काय असतील तर ते नाहीसे होतात सांगितलंय. आणि मग पुढे म्हटले, नामाग्नी जर भडकला, आपल्याला ज्ञानाग्नी माहितीये. ज्ञानाग्नी भडकला तर देहाला काय मोठ्या क्लेश होतात म्हटलंय. पण नामाग्नी याचा अर्थ अखंड साधकांनी ते इतकं नाम घेतलं, तो नामाच्या साहाय्याने जर अखंड प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची वृत्ती जर नामाकार असेल, तर त्यांनी म्हटले की अंतःकरणामध्ये साधकाच्या जर नामाग्नी भडकला, तर त्या नामाग्नीच्या साहाय्याने काय आहे, तर तो साधक ज्ञानसन्मुखच होतो. आणि ज्ञानसन्मुखामुळे त्याची सगळी कर्माचे सगळे लेप जे आहेत, ते सगळे भस्मच होऊन जातात. कर्मलेपच त्याचे भस्म होऊन जातात. पण नामाग्नी भडकणं किती सुंदर विचार आहे. नामाग्नी याचा अर्थ अग्नी इतकं ते कसं आहे, तर तेवढंच सामर्थ्य देणारं असं ते नाम आहे. आणि असा जेव्हा तो साधक इतकं नाम घेतो, तेव्हा तो काय करतो, तर आता तो कोणतं कर्म करेल? नामाग्नी भडकल्यानंतर त्याच्या हातून कर्म घडणार आहे. तो काही करणार नाहीच आहे. कारण त्याचं कर्तृत्वच निघून गेलं. जिथे सगळंच भस्म झालंय तिथं त्याचं कर्तृत्व भस्म झालंय, भोक्तृत्वही भस्म झालेलं आहे. त्यामुळे आता तो काय करेल? तर आता सर्व धर्मांचा परित्याग करता यांनी म्हटलंय. आता सर्व धर्मांचा परित्याग याचा अर्थ तो काहीच करत नाही असं आहे का? याचा अर्थ करण्याची कसकस त्याची निघून गेली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे जे काही केलंच पाहिजे, हे जे काही पूर्वी असायचं तसं काही नाही. आता जे काय असेल ते सहजता जे काही घडेल ते सगळं तो करतो.
पण ते असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे असं मात्र सगळं काही नाही. आणि म्हणून त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. पापमुक्त होऊन अखंड तो अंतःकरणामध्ये त्याच्या शुचिता प्राप्त होते. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचा नामाग्नी भडकतो, नामाग्नी भडकल्यानंतर सगळ्या धर्मांचा धर्म म्हणजे ती कर्तव्य जेव्हा जेव्हा जसे जसे करायचे. आता त्याचा एकच धर्म म्हणजे त्याला समर्थ म्हणतात, सकल धर्मामध्ये धर्म स्वस्वरूपी राहणे हा धर्म. आता स्वरूपी राहणे या धर्मामध्ये जेव्हा तो स्थित झाला, तेव्हा लौकिकातले धर्म म्हणजे लौकिकातली कर्म जी पूर्वीची होती, म्हणजे गृहस्थाश्रमाची किंवा काय-काय, ती सगळी काय आहेत ते हळू नाहीशी होऊन जातात. त्याची आवश्यकताच राहिलेली नाही. आणि मग ती सगळी सुटून जातात. ती सोडावी लागत नाहीत. आपोआप निसटून जातात. तर ती गळून पडतात आणि त्याचा त्याग घडतो. त्याला तो करावाच लागत नाही आणि अशा सगळ्या पापांपासून तो मुक्त झाला. ती पापमुक्त झाली की सुचिता इतकी त्याच्या अंतःकरणामध्ये इतकी अंतःकरणाची शुद्धी होते, की अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर तो मुक्तीलाच प्राप्त होतो. पण आता मुक्ती प्राप्त झालीये असं म्हणायला सुद्धा तो वेगळेपणाने शिल्लक राहत नाही. केवळ नामाच्या साहाय्याने हे सगळं सहज प्राप्त होतं. हे आपल्याला कोणत्या उपनिषदामध्ये सांगितलं, आपण ज्या उपनिषदांचा श्लोक बघितला किंवा ऋचा बघितली, त्या ऋचेच्यामुळे फक्त नामसाधना काय-काय करू शकते, एवढं चिंतन आपण केलंय. आणि म्हणून शास्त्र आणि वेदांमध्ये असणारं नाम कशा पट्टपट एका विचारांनी, कशा एका क्रमाक्रमाने आपल्याला मुक्तीपर्यंत घेऊन जातं. अंतःकरणाच्या सुचिताच्या साहाय्याने स्वरूपापर्यंत घेऊन जातं आणि स्वरूपापर्यंत राहताना बहिरंगातली सर्व कर्तव्य कर्मरूप धर्म अलगद कशी सुटून जातात, हा सगळा विचार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आज या निमित्ताने काही चिंतन केलं. ते सगळं केलेलं चिंतन परमपूज्य महाराजांच्या चरणी समर्पित करते. कारण त्यांना नामाचं विलक्षण वेड होतं आणि नामाचंच चिंतन ज्या आहेत ते महाराजांच्या चरणी ही सगळी सेवा समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ हरि ओम तत्सत. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरि ओम तत्सत.